सर्वप्रथम आपण जे साहित्य घेतलं आहे ते बघूया। तर 1 कप मी हे गूळ घेतलेलं आहे आणि जे मार्केटमध्ये साधं गूळ मिळतं ते घेतलेलं आहे। हे चिक्कीचं गूळ वगैरे काय नाही आहे आणि एकदम बारीक असं आपण हे कट करून घेतलेलं आहे। तर 1 कपाच्या मापाने आज आपण राजगिरीची चिक्की बघणार आहोत। त्यासाठी खास हे 1 कप गूळ घेतलेला आहे। ते गूळ आहे मी एका दुसऱ्या कपमध्ये काढून घेते आणि त्याच मापाने आपल्याला पुन्हा राजगिरी घ्यायची आहे। राजगिरी म्हटलं तर राजगिरीच्या लाया येतात त्या आपण घेणार आहोत। म्हणजे बरेच जण लाया तयार करतात घरी आणि त्याची सुद्धा चिक्की बनवतात। पण मी रेडीमेड जे लाया मार्केटमध्ये आपल्याला मिळतात त्या मी घेतलेल्या आहेत। त्या जवळजवळ मी 1 कप गूळ घेतलेला तर 3 कप आपल्याला राजगिरी घ्यायची आहे। प्रमाण व्यवस्थित ठेवलं की राजगिरीची चिक्की खूप छान बनते। त्यानंतर मी हा शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे। मी शेंगदाणे भाजले आणि त्यानंतर मिक्सरला जाडसर असे फिरवून घेतलेले आहेत। आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। मी एक पॅन घेतलेला आहे आणि तो गरम करून घेतला आहे। आता आपण ह्यामध्ये गूळ घालूया आणि ह्यामध्ये मी 1 पळी पाणी घालणार आहे। आता गुळाचा आपल्याला पाक बनवायचा आहे। मिक्स करून घेऊया। आपल्याला एकदम घट्ट असा पाक बनवायचा नाही आहे, एकतर्फी आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे। आता एक गूळ आहे आपण पूर्ण वितळून घेऊया। गूळ आता पूर्ण मी वितळून घेतलेला आहे। आता 1-2 मिनिटांसाठी आपण हे गूळ आहे परतवत राहायचं आहे जेणेकरून हे पॅनला लागू नये, कारण आपल्याला एकदम घट्ट सुद्धा पाक करायचा नाही आहे। त्यामुळे 1-2 मिनिटं असं व्यवस्थित परतवून घ्यायचं। आता हे वितळल्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत तूप। 1 टेबलस्पून घेते, जास्त काही तूप लागत नाही। मिक्स करून घेऊया। झटकेपट बनणारी अशी ही चिक्की आहे। जशी आपल्याला मार्केटमध्ये मिळते त्याच पद्धतीने आपण चिक्की बनवणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने। आणि नवरात्रामध्ये कसं सगळ्यांचेच उपवास असतात, त्यामुळे घरामध्ये 9 दिवस उपवास असतो आणि काहीतरी भूक लागल्यानंतर खायला पाहिजे असते। तर अशा पद्धतीने आपण राजगिरीची अशी चिक्की बनवून ठेवायची। झटकेपट बनते, जास्त काही वेळ लागत नाही आणि कमी साहित्यामध्ये बनते। आणि ह्या लाया आहेत ना त्या आपल्याला कुठेही उपलब्ध होतात मार्केटमध्ये, तर आपण ते घेऊ शकतो। आता हा पाक झालाय का आपल्याला बघायचं आहे। त्यासाठी मी एक पेला घेतलेला आहे आणि ह्यामध्ये घेतलेलं आहे पाणी। हा थोडासा पाक आहे, आपण ह्यामध्ये घालूया। आता गुळाची ना थोडासा असा गोळासारखा होतो का आपल्याला बघायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने हा गोळा रेडी होतोय, म्हणजेच एकतर्फी हा पाक रेडी झाला। आपण थोडासा ना असं खेचून बघायचं आहे, म्हणजे ही चाचणी आहे ना ही रेडी झालेली आहे। आता मी गॅस आहे ना बंद करते। आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट। मिक्स करून घेऊया। त्यानंतर थोडीशी वेलची पावडर मिक्स करून घेते आणि आपण ह्यामध्ये घालणार आहोत लाया। थोड्या थोड्या करून आपल्याला लाया घालून मिक्स करून घ्यायचे। मी गॅस बंद केलेला आहे। जर का तुम्हाला मंद आचेवर ठेवून हा जर का लाया टाकून पाक बनवायचा असेल किंवा हे मिक्स करायचं असेल तरी सुद्धा चालेल। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, बघू शकता। आणि प्रमाण आहे ना हे परफेक्ट झालेलं आहे। आणि प्रमाण व्यवस्थित झालं ना का आपल्याला चिक्की व्यवस्थित वळली जाते आणि जशी मार्केटमध्ये मिळते त्या पद्धतीनेच आज मी तुम्हाला दाखवणार आहे। म्हणजे जशी गोल चिक्की मिळते त्या पद्धतीने आपण बनवणार आहोत। आता हा पॅन आहे आपण गॅसवरनं उतरून घेऊया। ही राजगिरीचे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे त्याच्यासाठी मी खास अशा वाट्या घेतल्यात। माझ्याकडे ज्या छोट्या छोट्या वाट्या, ह्याच्याशी तुमच्याकडे लहान वाट्या असल्या तरी सुद्धा चालेल, कारण आपल्याला आज गोल चिक्की बनवायची आहे। त्यासाठी मी खास हे अशा पद्धतीच्या वाट्या घेतलेल्या आहेत आणि ह्याला मी तेल लावून घेतलेलं आहे किंवा तुम्ही तूपसुद्धा लावू शकता। जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही लावलं तरी चालेल, कारण जेणेकरून ना ही चिक्की व्यवस्थित निघाली पाहिजे। तर आता ह्यामध्ये आपण सर्व हे थोडं थोडं मिश्रण आहे हे टाकून घेऊया। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हे गरम गरम असतानाच आपल्याला चिक्की बनवायची आहे। थंड मिश्रण करून द्यायचं नाही आहे, नाहीतर मग चिक्की पडणार नाही। आणि हे टाकल्यानंतर आपल्याला एका पेल्याने व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने घट्ट असं आपण प्रेस करून घ्यायची, असं दाबून घ्यायचं। जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही मिश्रण ह्याच्यामध्ये घालू शकता। थोडं प्रेस करून घेते
जेणेकरून ही व्यवस्थित चिकी आहे ना ही घट्ट अशी बसली पाहिजे, त्यामुळे कशी सुट्टेसुद्धा छान व्यवस्थित मग आणि चिकी बसतेसुद्धा छान. जर का थोडंसं तुम्हाला हाताने सुद्धा प्रेस करता येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हाताने सुद्धा प्रेस करू शकता. अगर तुम्हाला एकच अख्खी चिकी बनवायची असेल तर एका प्लेटला तूप लावून घ्या आणि त्याच्यानंतर हे सर्व मिश्रण त्या प्लेटमध्ये टाकून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही कट करू शकता. पण गरम असताना म्हणजे जेव्हा गरम असेल ना तेव्हाच सर्व प्रोसिजर आपल्याला करून घ्यायची आहे. आता अशा पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा प्लेट सर्व तयार करून घेते. घट्ट असं दाबून घ्यायचं म्हणजे चिक्की मस्त अशी सुटते. आणि उपवासासाठी खास अशा पद्धतीने चिक्की बनवायची, कारण घरामध्ये कसं भरपूर दिवस ही चिक्की टिकून राहते. त्याच्यानंतर ही सगळ्यांना आवडेल अशी ही चिक्की आहे. आणि राजगिरीची चिक्की म्हटलं तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ही खूप चिक्की पौष्टिकसुद्धा आहे. त्यामुळे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच अशा पद्धतीने चिक्की बनवली तर नक्कीच आवडेल. आता मी दुसरासुद्धा डिश घेते. ही जर मी 3 कप राजगिरी घेतली होतं आणि त्याच्यानंतर ह्या जवळजवळ 4 डिश आपल्या रेडी झाल्यात. ह्या थोड्याशा मोठ्या साईजच्या डिश आहेत. अगर तुमच्याकडे लहान डिश असतील तर तुमच्या जास्त डिश बनवू शकतात. आणि राजगिरीच्या लाह्या म्हटलं तर खूप एकदम मस्त चवीला असतात आणि टेस्टी अशी ही चिक्की तयार होते. उपवासासाठी खास अशा पद्धतीने आपण चिक्की बनवू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीने लाडूसुद्धा बनवू शकतो आणि चवीला तर एक नंबर लागते. तर आता हे सेट व्हायला काय जास्त वेळ लागत नाही, 1-2 मिनटात लगेच हे सेट होतात. तर आता आपण हे काढून घेऊया. म्हणजे जिथपर्यंत आपण चिक्की ज्यावेळेस बनवत असतो ना त्यावेळेस हे पटकन लगेच सेट होतात, जास्त काही वेळ लागत नाही. तर आता मी एक प्लेट घेतली आहे आणि प्लेटमध्ये आपण ही एक चिक्की आहे ही काढून घेऊया. थोडंसं असं प्रेस करायचं. हे बघा, बघू शकता एकदम मस्त अशी राजगिरीची चिक्की रेडी झाली आहे. खूप सुंदर अशी झाली आहे. झटकेपट बनणारी अशी ही चिक्की आहे आणि लगेच निघते. असं जास्त काही आपल्याला खूप काढायला वगैरे त्रास वगैरे होत नाही. दुसरीसुद्धा आपण काढून घेऊया. थोडंसं असं टॅप करून घ्यायचं. टॅप केल्यावर ही निघून जाते. अशा पद्धतीने मस्त अशा ह्या चिक्की रेडी झालेल्या आहेत. चिक्की रेडी झाली आहे. मी तुम्हाला एक कट करून दाखवते. एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी चिक्की ही रेडी झाली आहे. सगळ्यांना आवडेल अशी एकदम मस्त अशी झाली आहे. तर येत्या आता नवरात्रामध्ये तुम्ही अशा पद्धतीने ही चिक्की बनवू शकता. आणि गुळाचा पाक कसा बनवायचा म्हणजे एकतर्फी गुळाचा पाक कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवलं आहे. आणि साध्या गुळापासून ही आपण आज राजगिरीची चिक्की बनवलेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि 5 मिनटात अशी ही चिक्की रेडी होते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. कारण का बऱ्याचशा मी रेसिपी बनवते आणि तुम्ही जर का कमेंट मला केली नाही तर मला माहिती पडणार नाही की तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडतात का, माझ्या रेसिपी कशा वाटल्या. आणि काही वेळांना तुम्ही ह्या अशा रेसिपी तुम्हाला जर का आवडल्या तर तुम्ही नक्की करून बघा. म्हणजे तुम्हालासुद्धा समजेल की कशा ह्या रेसिपी होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईक करायला विसरू नका आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही राजगिरीची चिक्की कशी बनवायची ती माहिती मिळेल. आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.